निदा खान प्रकरणात दिवसांदिवस नवे ट्विस्ट समोर येत आहेत. या प्रकरणात आधी धर्मांतर, अत्याचार आणि लव्ह जिहाद सारखे गंभीर आरोप चर्चेत होते. मात्र आता या तपासाला थेट राजकीय वळण मिळालं आहे असून शिंदे गटाचे नेते, राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषद घेत संजय शिरसाट यांनी दावा केला की एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील हे स्वतः निदा खानला नाशिकमध्ये जाऊन भेटले होते. एवढंच नाही तर छत्रपती संभाजीनगर रातील एमआयएमच्या नगरसेवकांवर दबाव टाकून निदा खानला घरी मिळवून दिलं होतं, असा आरोपही त्यांनी केला आहे. शिरसाट म्हणाले की निदा खानचा नगरशी काही संबंध नव्हता. तरी देखील ती 1.5 महिना तिथे राहिली. ती मुंब्र्याला का गेली नाही? ती सतत एमआयएमच्या संपर्कात होती. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. या संपूर्ण प्रकरणात संजय शिरसाट यांनी अत्यंत गंभीर शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. धर्मांतर करणं, लव्ह जिहाद करणं आणि युवकांना नशेच्या आहारी नेणं अशा 3 टप्प्यामध्ये ही यंत्रणा काम करत असल्याचा संशय आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र याला राजकीय रंग देऊ नये असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान नाशिक पोलिसांच्या तपासात देखील आणखीन धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. बहुराष्ट्रीय कंपनीतील पीडित महिलेवर अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी 26 मार्च रोजी नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात पुन्हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात अनेक आरोपींना अटक झाली आहे. मात्र निदा खान फरार होती. निदा खानने नाशिक रोड न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण 2 मे रोजी न्यायालयाने तो अर्ज फेटाळल्यानंतर तिची अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी तिचा शोध अनेक तीव्र केला होता. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष तपास पथकाला म्हणजेच एस-आय-टीला तातडीनं कारवाईचे आदेश दिले होते. तांत्रिक तपास मोबाईल लोकेशनच्या आधारे निदा खान छत्रपती संभाजीनगरातील एका फ्लॅटमध्ये लपल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली. या कारवाईला ऑपरेशन सुरक्षा आढावा असं नाव देण्यात आलं. पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीनं तपास करत अनेक नगरसेवकांना तुमच्या सुरक्षेचा आढावा घ्यायचा आहे असं सांगून बोलवलं. याच दरम्यान एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर पोलिसांचा संशय गेला. पोलिसांनी त्यांच्या मोबाईलवरील संशयास्पद कॉल रेकॉर्ड तपासले. एक विशिष्ट नंबरवरून काही सेकंदातच नियमित संभाषण होत असल्याचं दिसून आलं. तो नंबर नंतर अनेक तास बंद राहत होता. तपासात समोर आलं की त्या नंबरवरून स्वतः निदा खान बोलत होती. पोलिसांनी त्यानंतर नारेगाव परिसरात छापा टाकला आणि निदा खानला ताब्यात घेतलं. ती आपल्या कुटुंबियासोबत फ्लॅटमध्ये राहत होती. तर तिचा पती मुंब्र्यामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान संजय शिरसाट यांनी आता या संपूर्ण प्रकरणाची एस-आय-टी मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या प्रकरणात एमआयएमशी संबंधित काही व्यक्तींचे नावे समोर येत असल्याचा निष्पक्षीय आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिरसाट यांनी तर या प्रकरणाची तुलना थेट काश्मीर फाईल्सशी केली आहे. अनेक ठिकाणी अशाच घटना घडत आहेत. आरोपींना पळवून लावलं जात आणि नंतर पुरावे आहेत का असा प्रश्न विचारला जातो, असं म्हणत त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आता या प्रकरणात पुढे आणखी कोणती मोठी नावे समोर येतात? यासाठी चौकशी होणार का? आणि या संपूर्ण प्रकरणामागे खरंच मोठे नेटवर्क कार्यरत आहेत का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.